नमस्कार. श्री शिवपुराण समुद्र मंथन कथा. एकेकाळी दुर्वासा ऋषी शिवजीला भेटायला आपल्या शिष्यांसह कैलासला जात होते. वाटेत त्यांना देवराज इंद्र मिळाले. इंद्राने दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य उद्ध्वस्त केले. मग दुर्वासाने इंद्राला आशीर्वाद दिला आणि भगवान विष्णूचे पारिजात फूल दिले. इंद्रासनाच्या अभिमानाने चूर इंद्रने ते फूल आपल्या ऐरावत हत्तीच्या कपाळावर ठेवले. त्या फुलाला स्पर्श होताच ऐरावत अचानक भगवान विष्णूंसारखे जबरदस्त आकर्षक झाले. त्याने इंद्र सोडला आणि त्या दैवी फुलांना चिरडून जंगलाच्या दिशेने गेले. इंद्राने भगवान विष्णूच्या फुलांचा तिरस्कार पाहून ऋषींच्या रागाला मर्यादा नव्हती. त्यांनी देवराज इंद्रला श्रीलक्ष्मीच्या निकृष्ट होण्यासाठी शाप दिला. दुर्वासा मुनीच्या शापाच्या परिणामी लक्ष्मी त्याच क्षणी अदृश्य झाली. लक्ष्मीच्या निघून गेल्यामुळे इंद्राचे देव कमकुवत बनले. त्यांचे वैभव अदृश्य झाले. इंद्राला जबरदस्तीने जाणून घेतल्याने राक्षसांनी स्वर्गात हल्ला केला आणि देवतांना पराभूत केले आणि स्वर्गातील राज्यावर त्यांचा गौरव फडकावला. मग इंद्र देवगुरूसोबत बृहस्पती आणि इतर देवतांनी ब्रह्माजीच्या बैठकीत हजेरी लावली. मग ब्रह्माजी म्हणाले, भगवान विष्णूंच्या फुलांचा अपमान केल्यामुळे देवेंद्र भगवती लक्ष्मी तुमच्याकडून गेले आहेत. त्यांना पुन्हा आनंदित करण्यासाठी तुम्हाला भगवान नारायणाची कृपा मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं गेलेलं वैभव सर्व तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे ब्रह्माजीने इंद्राला स्पर्श केला आणि त्याला भगवान विष्णूच्या आश्रयस्थानात नेले. तेथे परब्रह्मा भगवान विष्णू भगवती लक्ष्मी यांच्याबरोबर बसले होते. भगवान विष्णू यांचे कौतुक करीत देवता म्हणाले, देव, आपल्या मंदिरात आमचे वारंवार अभिवादन. देवा, कृपया आम्ही आपल्या आश्रयस्थानात आलो आहोत, त्या उद्देशाने ते पूर्ण करा. ऋषी दुर्वासाच्या शापामुळे देवी लक्ष्मी आमच्यावर रागावल्या आहे आणि राक्षसांनी आमचा पराभव केला आणि स्वर्ग ताब्यात घेतले. आता आम्ही आपल्या निवारामध्ये आहोत. आमचे रक्षण करा. भगवान विष्णू हे त्रिकाल शिव होते आहेत. त्यांना एका क्षणात देवतांच्या मनाबद्दल माहिती मिळाली. मग तो देवतांना म्हणाला, देवता, माझे काळजीपूर्वक ऐका, कारण आपल्या कल्याणासाठी हा एकमेव मार्ग आहे. यावेळी राक्षसांकडे विशेष कृपा आहे. म्हणून आपल्या उत्कर्ष आणि राक्षसांच्या पतन होईपर्यंत आणि मग आपण त्यांच्याशी करार करा. क्षीरसागराच्या गर्भाशयात अनेक दैवी पदार्थासह अमृत देखील लपलेले आहे. मद्यपान करणाऱ्यासमोरही त्यांचा पराभव होतो. यासाठी आपल्याला समुद्राची मंथन करावी लागेल. हे काम खूप कठीण आहे. म्हणून या कामातही राक्षसांची मदत घ्या. मुत्सद्दीपणा असेही म्हणतात की आवश्यक असल्यास शत्रूंनाही मित्र बनवले पाहिजेत. त्यानंतर अमृत प्या आणि अमर व्हा. मग दुष्ट भूतेसुद्धा तुमचे नुकसान करण्यास सक्षम राहणार नाहीत. देव स्वतःची क्षमता असाव्यात. लक्षात ठेवा, शांती शांततेत झाली आहे. रागाने काहीही घडत नाही. भगवान विष्णूच्या सल्ल्यानुसार इंद्र ही देवगण यांनी दयितराज वालीशी कराराचा प्रस्ताव घेतला आणि त्यांना अमृतबद्दल सांगून समुद्राच्या मंथनासाठी तयार केले. समुद्राच्या मंथनासाठी समुद्रात मंदराचल बसून वासुकी नाग यांना दोरी बनविली गेली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी अमृतसाठी समुद्राची मंथन करण्यास सुरुवात केली. अमृत मिळवण्याच्या इच्छेने प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने आणि वेगाने मंथन करीत होता. अचानक नंतर कालकूट नावाचा एक भयंकर विष समुद्रातून बाहेर आला. त्या विषाच्या आगीने 10 दिशानिर्देश जळत राहू लागले. सर्व प्राण्यांमध्ये एक आक्रोश झाला. सर्व देवता आणि भूते त्या विषाच्या ज्वालाने जळत राहू लागले आणि त्यांचे कान मिटू लागले. यावर प्रत्येकाने एकत्र भगवान शंकराला प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर महादेवजीने ते विष तळहातावर ठेवले आणि ते प्यायले. परंतु त्याने त्याला घाटातून खाली सोडले नाही. त्या कालकूट विषाच्या परिणामामुळे शिवाची घाट निळा झाली. म्हणूनच महादेवजीला नीलकंठ म्हणतात. त्यांच्या तळहातापासून पृथ्वीवर थोडेसे विष ठिपकले होते, ज्याला साप, विंचू इत्यादी विषारी प्राण्यांनी प्राप्त केले. शंकरदेवाने विष पिल्यानंतर पुन्हा मंथन सुरू झाले. दुसरे रत्न कामधेनू गायीमधून बाहेर आले, जे ऋषींनी ठेवले होते. मग उंच हाताचा घोडा राजा बाली या राक्षसाने ठेवला. त्यानंतर ऐरावत हत्ती बाहेर आला, जो देवराज इंद्राला मिळाला. ऐरावत नंतर भगवान विष्णूने समुद्रातून बाहेर पडलेल्या समुद्रापासून दूर ठेवले. मग कल्पद्रुम बाहेर आला आणि रंभा नावाची एक अप्सरा बाहेर आली.
या दोघांनाही देवलोकात ठेवले होते. समुद्र मंथन केल्यावर लक्ष्मीजी बाहेर आली. लक्ष्मीजीने स्वतः भगवान विष्णू घेतले. त्यानंतर वरुणी एक मुलगी म्हणून दिसली, जी राक्षसाने प्राप्त केली. मग एकानंतर एक चंद्र, पारिजात वृक्ष आणि शंख बाहेर आले आणि शेवटी धन्वंतरी वैद्य अमृत बरोबर दिसले.